तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसत असेल हा शेततळ आहे ना, आम्हाला राहा फाउंडेशनकडून खोदून भेटला आहे. आणि त्या राहा फाउंडेशननं आम्हाला नाही का 40 झाडं पण दिल्यात आंब्याची. तर तीच आज आंब्याची झाडं लावायची ते. तर त्या आंब्याची झाडं लावायसाठी आम्हाला शेणखत व्हायला लागणार आहे आणि खड्डं खोदून घ्यायचे ते. चला मग मित्रांनो, आता नाही का लगेच शेणखत होऊन घेतो आणि खड्डं खोदायला सुरुवात करतो. हा पट्टीचा बांध आहे आणि ह्या बांधामध्ये जर बसली तर म्हणजे ही खाली एक लाईन आणि वर एक लाईन टाकायच्या, अशा 2 लाईनी टाकायच्या ते. तर आम्ही झाडांमध्ये नाही का 10 फुटाचा अंतर घेणार आहे, 10-11 फुटाचा 10-11 फुटाचा अंतर घेणार आहे. तर बघू आता माप घेऊन इथे कसा बसताय. ह्या बांधाला बसली तर इथं लावतो, नाही तर मग वर पट्टीमध्ये लावता येतील नाही का. तर ईश्वर हवा खत घेऊन आला टोकरीमध्ये, खत टाकायचे आणि बघू आता खड्डं खोदून घेतो आता पहिल्यांदा नाही का. चला मग व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर मित्रांनो, आता नाही का आम्ही नाही का झाडा लावणार आहे, पण टेप ना आपण लावणार आहे मित्रांनो. हवा टेप आणलाय दर दोन्ही झाडांच्या मध्ये अंतर आहे नाही का 12-13 फूट ठेवणार आहे. कारण नाही का गंज 15 फुटाचा 20 फुटावर झाडा लावायला ते. पण मित्रांनो, आम्हाला नाही का जागा कमी आहे, त्यामुळं आम्ही नाही का 11-12चा अंतर ठेवणार आहे. जरा ते तर मित्रांनो, आम्ही नाही का आता पोत बरेच खड्डं खणीत आले. आता तुम्हाला दाखवतो कसं खड्डं खणायचं. आमच्याकडे नाही का नेमकी टिकावही नाही आहे, त्यामुळे मग आता कुडावणार ना खणीत काय करायचं. तर मित्रांनो, आता नाही का आमचं खड्डं खणून झालं ते. आता आम्हाला नाही का पहिले येण्या झाडा वाहून घेतो. तर ह्या बा इकडून नाही का पिलून ईश्वर आहे नाही का झाडा घेऊन येतात पा. आणि प्रत्येक खड्ड्यापाशी ठेवा रे झाडा, एकदम आस्ती ठेवा, मोडतील. तर पा ह्या बा इथं खड्डा खणला, ह्या बा असं खड्डं खणलं ते. ह्या बा ह्या वाटलं खड्डं खणलं ते. ह्या बा. तर चला आता मित्रांनो झाडा वाहून घेतो. प्रत्येक खड्ड्यापाशी नाही का झाड नेऊन ठेवतो. मग त्याच्यानंतर नाही का शेणखत आणि सुपला खत आहे ते टाकीतो, फॉरेट टाकीतो आणि मग लगेच झाडा लावायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, तुम्ही नाही का व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहायचा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायचा. चला आता घेतो झाडावरून पाटपाटा. अजून ती करायला ना झाडा ठेवायची. हा चला हा घेऊन या. या खड्ड्यापाशी या खड्ड्यापाशी या आणि खाली या. तर पहा मित्रांनो, आम्ही इथं झाडा ठेवला ते इथून घेऊन जातात. ह्या बा ईश्वर घेऊन चालाय. पहा आता पिलू आलाय नाही याला. पिलू किती नेतोय, एक एकने नेतोय बरं का. हां. तर मित्रांनो, आपण नाही का सगळ्या खड्ड्यांपाशी नाही का हे झाडा ठेवून दिला. ह्या बा प्रत्येक खड्ड्यापाशी एक झाड ठेवलं. ह्या बा हे अशा लाईने केल्या ह्या बा.
आणि आता मित्रांनो नाही का ह्या खट्यांमध्ये नाही का शेणखत टाकून घ्यायचे. ह्या बा इथं शेणखत हे आणून ठेवलं आहे. आणि शेणखत मित्रांनो कसा वापरला आहे माहिती आहे का, जास्त माती होईल म्हणजे असं माती होईल खत आहे हा. तर हा शेणखत घेतला आहे आम्ही. तर चला मग आता मी नाही का शेणखत टाकून घेतो. प्रत्येक खड्ड्यामध्ये थोडा थोडा टाकून घ्यायचे. आणि ईश्वरने हा बा सुपला आणला आहे. आता शेणखत टाकून घेतो, त्याच्यानंतर सुपला टाकून घेतो. आता प्रत्येक त्याच्यामध्ये यावाला टाकून द्यायचा 2-2. मंजुळी प्रत्येकाला टाकून द्यायचा. आणि मित्रांनो पहा मित्रांनो, पुरुषोत्तम नाही पहा, पुरुषोत्तमचा पहा इकडे त्याच्या सुपला टाका दिला आहे बा. सुपला टाकत आहे, त्याला माप दिला आहे, बरोबर टाकत आहे. आणि मित्रांनो मी नाही का फॉरेट टाकून घेतो आहे बा. फॉरेट आणलं आहे कारण कसं माहिती आहे का, ह्या झाडाला नाही का जर वळंबी जर लागली ना, वळंबी असा किडा राहतो आहे सफेद, तो जर लागला ना ह्या झाड एक चगून नाही देणार. त्यामुळे नाही का फॉरेट टाकून घेतो प्रत्येक झाडाच्या खोडामध्ये. हे बा फॉरेट आणलं आहे. चला मित्रांनो आता मी नाही का फॉरेट टाकून घेतो. आणि पहा मित्रांनो, ईश्वरला शेणखत वाया लावला आहे. म्हणजे हे बा तो की टोकरीने आणतो प्रत्येक झाडामध्ये 2-2 वंजळ्या टाकतो ना पप्या. आणि मी ना फॉरेट टाकून घेतो कारण फॉरेट आहे नाही का ह्या लहान आहेत ना गडी, यांच्या हातात देऊन परवडणार नाही. कारण फॉरेट लय खतरनाक राहत आहे. त्यामुळं फॉरेट आहे ना मीच टाकून घेतो. हे पहा मित्रांनो असा फॉरेट आहे. ह्या फॉरेट लय खतरनाक राहत आहे. त्यामुळं मी असं यावाडला प्रत्येक झाडाला यावाडला टाकून देतो. तर मित्रांनो आता नाही का आपला सगळं काम उरकत आलं आहे. खड्डं खोदून झालं, खत टाकून झाला, फॉरेट टाकून झाला. आता मित्रांनो नाही का आता झाड आंब्याचा कसा लावायचा ते तुम्हाला दाखवायचं आहे मेन. तर चला मग आता ना कसा आम्ही झाड लावते ते बघून घ्या. तर पहा मित्रांनो, आता हे आंब्याचं झाड आहे. हां आता मी काय करतो, हे बा हे पिशवी कापून घ्यायचे. मेन म्हणजे हे पिशवी काढून टाकायचे. मित्रांनो ही पिशवी काढून टाकली मित्रांनो बा. आणि मित्रांनो ह्या बा हे डोळा दिसतो ना, हा कलम करेल डोळा हा आहे ना, हा मातीच्या खाली गेलाच नाही पाहिजे, इथपर्यंत माती गेली पाहिजे. तर पहा मित्रांनो आता नाही का असं ठेवून देतो. बा हे झाड असं ठेवलं. आता ही माती ना, ही माती बा असे टाकून द्यायचे. तर मित्रांनो पहा असा झाड लावायचा. आता नाही का प्रत्येक झाड असंच लावून घेतो. चला फक्त हे नाही का मित्रांनो तो कलम करेल डोळा आहे ना, तो झाकून नाही द्यायचा. आणि जर तुम्ही जर डोळा झाकला बाय चान्स तर झाड आहे नाही का मरायची शक्यता राहते. त्यामुळे नाही का तो कलम कधी करेल उघडा ठेवायचा. चला मित्रांनो आता दुसरी झाडं लावून घेऊ पटापट. तर मित्रांनो आता नाही का
ईश्वरसुद्धा झाडं लावतोय. आणि पिलूनं काय केलं माहिती आहे का, झाडं लावून झाल्या का ती पिशवी नाही का ती येचून घेतोय, म्हणजे कचरा होऊ नये म्हणून बरं का. कारण नाही का कचरा झाला तर आपलंच पर्यावरण खराब होते, त्यामुळे नाही का पिशवीसुद्धा आम्ही एकखट्टी केली. चला घेऊ पटपटा आता झाडं लावून. आणि मित्रांनो, ईश्वरचा जोडीदार ह्या बा सोन्या आलाय आणि कार्तिक आलाय, आणि ते पण आता झाडं लावायला सुरुवात करणार आहे. ते चला ए कार्तिक घ्या लावून पटपटा. तर पहा मित्रांनो, आता नाही का कार्तिक आणि सोन्यासुद्धा झाड लावाया त्याने घेतलं एक. तर आता त्याने ना पिशवी फाडली. आता चालाय त्यांचा झाड लावायचा, झाड पिशवी काढायचं काम चालाय. हां बरं बरं वाल्या. पहा मित्रांनो, त्यांनी पण झाड लावाया भरपूर मदत केली. पहा किती मस्त झाड लावला बा आता त्याने. चला आता घेऊ आपण पटपटा झाडं लावून. तर मित्रांनो पहा, पुरुषोत्तम नाव आहे, पण आम्ही आवडीनं त्याला पिल्लू म्हणतोय. तर पहा आता आमचा पिल्लूंना झाड लावाय. पिल्लू सरळ आहे ना, झाड सरळ लावायचं. चला लाव. पहा आता पिल्लू पण झाड लावते. प्रत्येकाने एक एक झाड लावले बा नाही का. मी जास्त लावल्या ते, पण मग त्यांचा झाला का लावून पिलं? झालं रे? नाही अजून. चल झाला, बरोबर झाला बोले. हां मस्त. पहा मित्रांनो, पिल्लूंना पण एक झाड लावलं आता. तर पहा मित्रांनो, ईश्वरची मम्मी पण आता झाड लावायला घेतला एक. म्हणला चला तिच्या हातानं पण झाडा भरपूर चांगली आहेत ते, त्यामुळं मग ती पण झाडं लावाया, ती पण झाडं लावी सुटली आता. कारण एवढी झाडं लावायची म्हणली ना, ती काही एक अर्ध्याला होत नाही. त्यामुळं आम्ही सगळीच झाडं लावाया बिलागलो आहे आज मित्रांनो. तर पहा आता झाडं लावून घेतो मित्रांनो. आणि झाडं लावून झाले ना मित्रांनो, तिने डबल काठ्यात नाही का, काठ्या उभ्या करायच्या ते. कारण समजा जर वारा जर आला ना मित्रांनो, तर झाडं मोडायची शक्यता आहे. वारा पाऊस जर चालू झाला तर खरं. त्यामुळं मग आता नाही का झाडं लावून झाले ना, लगेच काठ्या बांधून घेतो तिला. तर काठ्या कशा बांधतो त्या पण तुम्हाला दाखवतो. तर पहा मित्रांनो, आता नाही का असे आंब्याला काठी बांधून टाकतो, म्हणजे नाही का वारा जरी आला ना तरी आंब्याला काहीच होणार नाही. आणि असं बांधून टाकतो. आता पहा, आता वारा जरी आला तरी याला काय होणार. आता सगळी झाडाला असा बांधून घेतो काठ्या. आता नाही का आमच्या काठ्यासुद्धा बांधून झाल्या ते. हा बा काठ्यासुद्धा बांधून झाल्या तुम्हाला. आता बा प्रत्येक झाडाला काठी दिसत असेल. हे बा प्रत्येक झाडाला काठी. आणि मित्रांनो, ह्या पारतळ्या बहुत आम्ही झाडं लावल्या ते. चला मित्रांनो, ही झाडं किती मोठी होते ते पण तुम्हाला मी दाखवेलच नंतर. तर मित्रांनो काय करा, झाडे लावा, झाडे जगवा, म्हणजे पर्यावरण वाचलं मित्रांनो. आणि मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवला. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनल जर कोणी नवीन असेल ना मित्रांनो, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ इथं संपतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.